नमस्कार. महाराष्ट्र शासनाने 2025 पासून सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांसाठी नवे नियम, कमी विमा हप्ता आणि अधिक संरक्षण मिळणार आहे. आणि या संदर्भातला GR हा महाराष्ट्र शासनाने काढला आहे. तर तो GR नेमका काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सन 2025-26 या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यात मान्यता देण्याबाबत असा हा महाराष्ट्र शासनातर्फे कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत दिनांक 9 मे 2025चा GR काढण्यात आला आहे. यामध्ये सुधारित पीक विमा योजना कशी आहे याबद्दल सांगितले आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात राबवण्यात येत आहे. राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लॅम्बॉर्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडलम NS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 9 विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20/3/2025 रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरून राज्यात सद्यस्थितीत राबवण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्याकडून खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबत प्रस्ताव दिनांक 29/4/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून शासन निर्णय पुढील क्रमाने आहे. तर आता आपण शासन निर्णय काय आहे ते बघूया. सन 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरता राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे. सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरता केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येईल. तर त्या जोखमीच्या बाबी कोणत्या आहेत बघूया. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूरक्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट. सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग घेऊ शकतो. सुधारित पीक विमा योजना ही खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी कप अँड कप मॉडेल 80-110 नुसार राबवण्यात येईल. तसेच पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल. सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचना क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसान काढताना भात, गहू, सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान 50% भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पन्न देऊन 50% भारांकन पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नात दिले जाईल व यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल. या संदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेले निर्देश लागू राहतील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार
योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणाची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देतेवेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50% रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्क्रो अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. यासाठी उघडावयाच्या एस्क्रो अकाउंटला मान्यता देण्याबाबत शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल. तर असा हा महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आलेला पीक विमा योजना संदर्भात महत्त्वाचा GR होता. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.